आज आपण महिनाभर टिकणारी, अतिशय खमंग आणि अजिबात तेलकट न होणारी आषाढ स्पेशल तिखट मिठाची पुरी बनवतोय। तर या पुऱ्या टम्म फुगतात, प्रवासात या 7 ते 8 दिवस टिकतात। चला मग कशा बनवायच्या ते बघू। आता या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी आधी हे एक वाटण तयार करून घेऊ। तर त्यासाठी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या। आता हे जिरं घालून मिक्सरला आपण वाटून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर खलबत्त्यात पण हे कुटून घेऊ शकता। तर आता वाटण तयार झालं की एका पसरट प्लेटमध्ये इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। कुठलीही वाटी किंवा कपने पीठ मोजून घ्या। आता नंतर सारख्याच वाटीने यात अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घातलंय। नंतर 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचंय। चवीनुसार मीठ घालून आता हे कोरडत सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे मीठ छान मिक्स होतं। यानंतर इथे मी आता 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलंय। तर आता हे या पिठात घालायचंय। असं गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या खायला एकदम खुसखुशीत लागतात। तेल गरम आहे तर पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचंय। थंड झाल्यानंतर हे तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय। सर्व पिठाला हे तेलाचं मोहन चांगलं लागलं पाहिजे, अशा पद्धतीने याला मिक्स करायचंय। आता सुरुवातीला आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते यात घालायचंय। यानंतर एक मोठा चमचा पांढरे तीळ यामध्ये घालायचे। आता चिमूटभर हिंग घालायचा आहे। यानंतर अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि ओवा हातांवर चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे याचा स्वाद छान पुऱ्यांमध्ये येतो। यानंतर आता पाव चमचा हळद पावडर यात घालायची। यानंतर 1 चमचा धना पावडर यात घातली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची। शेवटी यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। लाल तिखट घालताना अंदाजाने घाला, कारण वाटण्यासाठी सुरुवातीला आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। हे सगळं आता पिठात चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले एका ठिकाणी न राहता पिठात मिक्स होतात। आता मिक्स करून झालं की थोडंसं पाणी वापरून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। तर हे पुऱ्यांचं पीठ खूप सैल भिजवायचं नाही, थोडं घट्टसरच ठेवायचंय। नेहमीच्या साध्या पुऱ्यांना जसं आपण पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचंय। तुम्ही या तिखट पुऱ्या कशा बनवता ते कमेंट करून नक्की सांगा। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। तर लागेल तसं पाणी वापरून मी घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतलंय। मस्त असा मऊ गोळा याचा तयार झाला। तर पीठ इथे भिजत ठेवायची आपल्याला गरज नाही, लगेचच याच्या पुऱ्या आपल्याला बनवायला घ्यायच्या आहे। यात आपण ज्वारीचं पीठ वापरलंय, त्यामुळे असंच ते जास्त वेळ ठेवायचं नाही, पीठ पातळ होऊ शकतं। आता ज्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। असे एकदाच गोळे बनवून घेतले की पुऱ्या पटपट बनवता येतात। आता यामधला एक गोळा घेतला आणि पोळपाटावर याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची। तर मस्त असं पीठ आपलं तयार झालंय, त्यामुळे तेल किंवा कोरडं पीठ याला लावायची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही, मध्यम जाडसर ठेवायची। किंवा मग दुसऱ्या पद्धतीने तुम्ही पिठाचा असा एक मोठा गोळा घेऊन याला पोळीसारखं लाटून घ्यायचं। यामुळे पुऱ्या भरभर तयार होतात, एक लाटत बसावा लागत नाही। नेहमीच्या पोळीपेक्षा ही पोळी थोडीशी जाड लाटून घ्यायची। आता एका वाटीने किंवा ग्लासने असं कट करून घ्यायचं। एक सोबत इथे 3 पुऱ्या तयार होतात। चांगलं दाबून करायचं, म्हणजे पटकन पुऱ्या निघतात। एक्स्ट्रा साईडचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय। तर अशा प्रकारे एका वेळी भरपूर पुऱ्या तयार करू शकता। कुठलीही पद्धत तुम्ही यात वापरू शकता। आता या ठिकाणी सर्वच पुऱ्या अशा पद्धतीने आपण तयार करून घेतल्या। असं वाटीने कट केल्यामुळे पुऱ्या छान एकसारख्या दिसतात। आता तोपर्यंत इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं। यात एक छोटा गोळा घालून बघू, तेल व्यवस्थित गरम झालं। पुरी तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम लागतं। आता अलगद हाताने तेलात पुरी सोडायची। यानंतर गॅस मोठा करायचा आणि चमच्याने असं तेल वरून सोडायचं, म्हणजे छान पुरी इथे फुगली जाते। पुरी फुगली की याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण पुरी तळून घ्यायची। उलट सुलट करत ही पुरी तळून घेतली। आता तेल चांगलं नितळून पुरी काढून घ्यायची। अशाच प्रकारे दुसरी पण पुरी तळून घेऊया। गॅसची फ्लेम मध्ये मध्ये कमी जास्त करत या पुऱ्या तळून घ्यायच्या। खूप जास्त हाय फ्लेमवर पुरीचा रंग लगेच बदलतो, पण पुरी आतमधून कच्ची राहण्याची शक्यता असते। आणि अगदीच लो फ्लेमवर पुरी तळली तर फुगत नाही, खूप जास्त तेलकट होते। तेव्हा तेलाच्या तावाचा अंदाज घेऊन पुऱ्या तळायच्या। सर्वच पुऱ्या इथे माझ्या तळून झाल्या।
तर ह्या पुऱ्या बनवताना पिठाचं योग्य प्रमाण तसेच तेलाचं मोहन आणि तळण्यासाठी तेलाचं योग्य टेम्परेचर असेल तर प्रत्येक पुरी अशा प्रकारे टम्म फुगली जाते. या प्रमाणामध्ये साधारण 22 ते 25 पुऱ्या होतात. या पुऱ्या लोणचे किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. प्रवासासाठी जास्त दिवस टिकणाऱ्या अशा तिखट पुऱ्या नक्की बनवा. प्रवासात यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा लसणाची चटणी पण तुम्ही नेऊ शकता. या पुऱ्या चवीला अगदी अप्रतिम लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका.